नेहमी ह्या भागाने क्रांती केलेली आहे आणि क्रांतिकारी भूमी असणाऱ्या माझ्या वाळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून जे निशिकांत पाटलांना आम्ही उभं केलेलं आहे त्यांना आपलं घड्याळाचं जे बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्या। बरं, मी तुम्हाला दुसरं काय सांगतोय, तुम्हाला तुमचे नेते 99 पासून ज्याला मत द्यायला सांगतात तेच घड्याळाला मी बटन दाबा म्हणून सांगतोय। आपण काही वेगळं सांगितलं का? मी तेच सांगतोय। आता इतके दिवस त्यांचं ऐकलं आणि घड्याळाला बटन दाबलं, आज अजित पवारांचं ऐका त्या घड्याळाचं बटन दाबा। नाही तुमचा 5 वर्षामध्ये चेहरा मोहरा या निशिकांत पाटलाच्या मदतीने बनवला ना तर मग नावाचा पवार सांगणार नाही। ही देखील गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी। आज निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एक धडाडीचे कार्यकर्ते, इथल्यांना अनेक धडाडीचे कार्यकर्ते, त्यांना थांबवण्याचा, दाबण्याचा, त्यांना त्या ठिकाणी कसे ते पुढे येणार नाही ह्या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी ज्या लोकांच्या, ज्या तरुणांच्या मध्ये स्पार्क आहे, कर्तृत्व आहे, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला। अनेक उदाहरणं मी सांगेन की त्यांना त्या पद्धतीनं तुम्ही तिकडे हिंगोली वसमतमध्ये गेला तर राजू नवघरेला मी संधी दिली, राजेश विटेकरला पाथरीला त्या ठिकाणी संधी दिली, इथं मधल्या काळात निलेश लंकेला संधी दिली, सुनील शेळकेला संधी दिली, आशुतोष काळेला संधी दिली, तिकडे संग्राम जगतापांना संधी दिली, त्या भागामध्ये तिकडे डॉक्टर लहामटेला संधी दिली। बरं, मी सगळ्या जाती धर्माला संधी दिली। बरं, मला आठवलं, मी आष्टा आणि माझ्या पंचक्रोशीतली लोकांना सांगतो, मला जेवढ्या जागा महायुतीत आल्या, मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगतो, मी माझ्या